मध्ये मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। मळसर कॅम्प सुलवाडे येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक व अधीक्षक 12,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात। दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला 10 दुचाकींसह करण्यात आले जेरबंद। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्याची मागणी। शास्त्री नगरात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ। एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांतर्फे विविध मागण्यांसाठी करण्यात आले धरणे आंदोलन। आणि वकील दाम्पत्यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आला निषेध मोर्चा। आता बातमीपत्र विस्ताराने। शिंदखेडा तालुक्यातील मळसर कॅम्प सुलवाडे येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक यांना 12,000ची लाच स्वीकारताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। दोघांविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शिंदखेडा तालुक्यातील मळसर कॅम्प सुलवाडे येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक व अधीक्षक यांनी लाचेची मागणी करून 12,000ची लाच स्वीकारताना अधीक्षक हनुक बादले यांना धुळे लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे। या प्रकरणी दोघांविरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत अधिक माहिती अशी की तक्रारदार यांची पत्नी ही पंचायत समिती शिंदखेडा येथे नोंदणी झालेल्या सखी स्वयंसहायता समूह या महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत। त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रमशाळा मळसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे येथे शालेय पोषण आहाराच्या निविदेमधून गरजेप्रमाणे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठा करण्याचे काम घेतले असून सदरच्या कामात तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करीत असतात। सदर बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रमशाळा मळसर कॅम्प सुलवाडे तालुका शिंदखेडा येथे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठ्याचे मागील 9 महिन्यांचे बिल 2 लाख रुपये बचत गटाच्या बँक खात्यात जमा झाले होते। सदर बिल अदा करण्याकरता मुख्याध्यापक प्रदीप कुमार राठोड यांनी 26,000 रुपये याआधी तक्रारदार यांच्याकडून घेतले होते। त्यानंतर दिनांक 25/1/2024 रोजी मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे बचत गटाचे 9 महिन्यांचे भाजीपाला व खाद्यपदार्थ पुरवठ्याचे 2 लाख रुपये बिल बचत गटास अदा करण्याकरता मदत केल्याच्या मोबदल्यात बक्षीस म्हणून 20,000 रुपये लाचेची मागणी करून सदर रक्कम दिली तरच पुढील 2 महिन्यांचे बिल अदा करण्यात मदत करेल असे सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग धुळे यांच्या कार्यालयात दूरध्वनीद्वारे माहिती दिली होती। सदर माहितीवरून धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने शिंदखेडा येथे जाऊन तक्रारदार यांची तक्रार घेतली होती। सदर तक्रारीची दिनांक 26/1/2024 रोजी पडताळणी केली असता पडताळणी दरम्यान मुख्याध्यापक राठोड यांनी तक्रारदार यांच्याकडे 20,000 रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 12,000 रुपये स्वीकारण्याचे मान्य करून अधीक्षक बादले यांनी सदर लाचेची रक्कम देण्याकरता तक्रारदार यांना प्रोत्साहित केले होते। सोमवार दिनांक 29/1/2024 रोजी त्यांच्यावर सापळा लावला असता अधीक्षक हनुक बादले यांनी तक्रारदार यांच्याकडून 12,000 रुपयांची लाच स्वीकारल्याने दोघांना पकडण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध शिंदखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक धुळे विभागाचे पोलीस उप अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हेमंत पेंडाळे, मंजित सिंग चव्हाण तसेच पथकातील राजन कदम, मुकेश आहिरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण मोरे, प्रवीण पाटील, सुधीर मोरे व जगदीश बडगुजर आदींनी केली। धुळे येथील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केले असून त्यांच्याकडून 4,30,000च्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। धुळे शहरातील भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारातील दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून जेरबंद केले असून त्यांच्याकडून 4,30,000च्या 10 दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की दयान येथील शेतकरी रवींद्र देवदास मराठे यांची दुचाकी दिनांक 26 जानेवारी रोजी हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या परिसरातून चोरण्यात आली होती। या संदर्भात त्यांनी 28 जानेवारी रोजी शहर पोलिसात तक्रार दिली होती। या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी पथकाला ताबडतोब धडक कृती करण्याचे आदेश दिले होते। सदरचा गुन्हा कफील अहमद शकील अहमद अन्सारी राहणार मौलीगंज याने व त्याचा साथीदार तौसिफ शेख गुलाम मोहम्मद राहणार तिरंगा चौक धुळे यांनी केल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती। शिवाय मराठे यांची चोरलेली दुचाकी MH18 AA 5792 सह दोघे वांटे वडजई रोड चौफुली जवळील सना मॅरेज हॉलजवळ उभे असल्याचे समजताच रविवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने त्या परिसरात सापळा रचला। त्या ठिकाणाहून कफील अन्सारी व तौसिफ शेखला पोलिसांनी ताब्यात घेतले। यावेळी पोलिसांनी आपला खाक्या दाखविता दोघा वामट्यांनी दुचाकी चोरीची कबुली दिली। शिवाय आपला आणखी एक साथीदार अनिफ उर्फ अनिस फारखेट अकबर मन्यार राहणार दिलदार नगर धुळे याच्या मदतीने अन्य ठिकाणाहूनही दुचाकी चोरल्याचे सांगितले। शिवाय तिघांकडून पोलिसांनी 10 दुचाकी हस्तगत केल्या आहेत। पोलिसांच्या कारवाईत 4,30,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। शिवाय शहर पोलीस ठाण्यातील 2 व चाळीसगाव रोड पोलीस ठाण्यातील दाखल एका गुन्ह्याची उकल झाली आहे।
सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत देवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलीस सब इन्स्पेक्टर अमरजित मोरे, पोलीस सब इन्स्पेक्टर प्रकाश पाटील, पोलीस सब इन्स्पेक्टर कैलास दामोदर, संजय पाटील, श्याम निकम, मच्छिंद्र पाटील, संदीप सरग, हेमंत बोरसे, संतोष हिरे, संदीप पाटील, योगेश चव्हाण, अशोक पाटील, प्रकाश सोनार, प्रल्हाद वाघ, तुषार सूर्यवंशी, योगेश साळवे, गुणवंत पाटील, सुशील शेंडे आदींनी केली. 28 जानेवारी 2024 रोजी तक्रारदार रवींद्र मराठे यांनी एक धुळे शहर पोलीस स्टेशन येथे कंप्लेंट दिली होती की त्यांची मोटरसायकल चोरीला गेलेली आहे. त्या अनुषंगाने आपण स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी आणि कर्मचारी यांना आपण काही टार्गेट्स दिले होते. तर आपल्याकडे एक कफील अहमद शकील अहमद अन्सारी, त्याचा साथीदार आहे तौसिक शेख गुलाम मोहम्मद, यांच्यावर एक दाट संशय होता की यांच्यावर पूर्वीचे देखील अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना आपण झिरोइंग केल्यानंतर त्यांनी तब्बल 10 मोटरसायकल्स आपल्याला चोरीचा माल काढून दिलेला आहे आणि जवळजवळ 4,30,000चा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे. तर सध्या तरी आम्ही व्हेरीफाय केल्याप्रमाणे धुळे शहर येथील 2 आणि चाळीसगाव रोड येथील 1 अशी स्प्लेंडर, फॅशन प्रो आणि आणखी एक स्प्लेंडर अशा वाहनांचं आता सध्या डिटेक्शन आहे. 7 मोटरसायकल्स आपण व्हेरीफाय करत आहोत की ते कुठल्या आहेत किंवा कुठून आलेले आहेत, तर त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन वगैरे काही केलेलं आहे का नंबर्समध्ये वगैरे, हे आपण आता व्हेरीफाय करत आहोत. आणि एक जो आरोपी आहे, त्याचं नाव मी मुद्दामून सांगत नाही, तो फरार आहे. तो आरोपी अटक झाल्यानंतर देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला 100% जास्त रिकव्हरी याच्यामध्ये होणार आहे. धुळे शहरातील बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामागील विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्याच्या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. धुळे शहरातील मध्यवर्ती बस स्थानकाजवळील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप स्थलांतरित करावे या मागणीसाठी आंबेडकरी संघटनांतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की धुळे शहरातील मध्यवर्ती भागात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णकृती पुतळा आहे. हा पुतळा लाखो अनुयायांचे प्रेरणास्थान आहे. पुतळ्यामागेच असलेले विनोद वाईन शॉप असून ते स्थलांतरित करावे या मागणीसाठी अनेक वेळा आंदोलन केल्यावरही ते स्थलांतरित झालेले नाही. यामुळे लाखो अनुयायांच्या भावना दुखावल्या आहेत. वास्तविक शासनाच्या निर्णयानुसार महापुरुषांच्या पुतळ्यालगत मद्य विक्री केंद्र सुरू असणे हा गुन्हा आहे. महापुरुषांचा पुतळा उभा करण्यासाठी अनेक प्रकारच्या सरकारी परवानगी घेणे आवश्यक असते. यामुळे आवश्यक त्या सर्व प्रकारच्या परवानग्या घेऊन या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. यामुळे हे विनोद वाईन शॉप स्थलांतरित व्हावे यासाठी गेल्या 25 ते 30 वर्षात अनेक सामाजिक संघटना व राजकीय पक्षांनी निदर्शने, आंदोलने केली आहेत. एवढेच नाही तर वेळोवेळी लेखी निवेदनही दिले आहे, परंतु दारूचे दुकान स्थलांतरित झालेले नाही. ज्या भागात दुकान आहे त्या भागातील जवळपास 2 ते 2,500 महिलांच्या सह्यांचे लेखी निवेदन प्रशासनाला देण्यात आले आहे. त्याचाही काही एक उपयोग झालेला नाही. वास्तविक राष्ट्रपुरुषांच्या पुतळ्याच्या चहूबाजूने 100 मीटर अंतरात कुठलेही मद्य विक्रीचे दुकान नको हे कायद्यात नमूद आहे. अनेक वर्षापासून अनुयायांनी ही मागणी मान्य करावी. असे न झाल्यास 5 फेब्रुवारी 2024 रोजी सनदशीर मार्गाने चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी शशिकांत वाघ, शंकर खरात, जितू शिरसाट, अनिल दामोदर, किरण गायकवाड, आनंद लोंढे, बापू बागुल, सागर मोहिते, संजय आयरे, मनी खैरनार, ॲडव्होकेट विशाल साळवे, राहुल वाघ, राज साळवी, योगेश पगारे, सिद्धार्थ वाघ, ॲडव्होकेट राहुल वाघ, आनंद सैंदाने, निशांत मोरे, आकाश बागुल, गौतम पगारे, बबलू खरात, मुकेश खरात, भूषण गायकवाड, भैया वाघ, सुरेश लोंढे, बॉबी नागमल, बापू बाविस्कर, संजय जवरास, अरविंद निकम, गणेश जगदेव, अजिंक्य गायकवाड, चेतन गायकवाड, दीपक खैरनार, आबा वाघ, राकेश मोरे, रवी नगराळे, ॲडव्होकेट विशाल भांबरे, श्रावण खैरनार, गौतम मोरे आदी उपस्थित होते. विनोद वाईन शॉप आहे 20 वर्षापासून हटवण्याची मागणी होत आहे. वेगवेगळ्या स्वरूपाचे आंदोलन होत आहे, तरी देखील ते विनोद वाईन शॉप हटत नाहीये. आज 29 जानेवारी रोजी समस्त धुळेकर दलित महिला भगिनींनी कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलेलं आहे. निवेदनात आम्ही आमच्या मागण्या मांडलेल्या आहे. कलेक्टर साहेबांना आम्ही सांगितलेले लवकरात लवकर अध्यादेश काढावं. जोपर्यंत अध्यादेश निघत नाही तोपर्यंत ते विनोद वाईन शॉप बंद असावे. आणि आमची एक शेवटची मागणी अशी आहे, जे मागे आंदोलन झालं, आमचे भीमसैनिकांनी जे आंदोलन केलं, तोडफोड केली, त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत. ते गुन्हे जर तात्काळ मागे घेतले नाही तर आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू. आणि आम्ही 8 दिवसाचं त्यांना अल्टिमेट देत आहे. 8 दिवसात जर त्यांनी वाईन शॉप हटवलं नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू, एवढाच इशारा आम्ही देत आहे. जय भीम, जय महाराष्ट्र. धुळे शहरातील नवजीवन ब्लड बँक परिसरातील शास्त्रीनगर येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शहराचे आमदार फारुखशाह यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला. धुळे शहरातील नवजीवन ब्लड बँक परिसरातील शास्त्रीनगर येथे रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुखशाह यांच्या हस्ते सोमवारी संपन्न झाला. शास्त्रीनगर या दुर्लक्षित भागात काँक्रीट रस्ता व्हावा अशी मागणी
पत्रकार राजेंद्र गर्दे, राजेंद्र चितोडकर आणि स्थानिक रहिवाशांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे केली होती. त्याची दखल घेत आमदार फारुख शाह यांनी महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानाअंतर्गत सदर रस्ता काँक्रिटीकरणासाठी 25 लाख रुपये मंजूर केले होते. सदर कामाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते संपन्न झाले. या प्रसंगी आमदार फारुख शाह यांच्या समवेत मर्डरचे संपादक राजेंद्र गर्दे, राजेंद्र चितोडकर, बलराज नेरकर, प्रमोद पाटकर, संजय डगे, रमेश वाघ, PS बडगुजर, मगन कांबळे, नरेंद्र जगताप, संध्या वाघ, विजया गोरे, मनीषा पाटकर, रत्ना लोहार, महिला जिल्हाध्यक्षा दीपश्री नाईक, आसिफ शाह, हारून काटिक, वसीम पिंजारी, सौद आलम आदी उपस्थित होते. ज्या ज्या कॉलन्या दुर्लक्षित होत्या, प्रगत कॉलनींबद्दल किंवा प्रगत मोठमोठ्या रस्त्यांबद्दल बोलणं चुकीचं होईल, परंतु खरोखर जो दुर्लक्षित भाग होता, ज्याला खरी विकासाची नाळ जुळली पाहिजे असं वाटत होतं, त्या शेवटच्या घटकापर्यंत, त्या शेवटच्या कॉलनींपर्यंत, त्या शेवटच्या गल्लीपर्यंत पोचण्याचं काम प्रथमतः या पंचवार्षिकमध्ये आमदार साहेबांच्या हस्ते झालं. आणि खरोखर दुर्लक्षित लोकांचा आमदार म्हणून आपण त्यांचं कौतुक केलं तर चुकीचं होणार नाही. कदाचित त्यांच्या या काम करण्याच्या कार्यशैलीमुळे इतर अनेक लोकांना स्फूर्ती मिळाली. ती स्फूर्ती शहराच्या दृष्टिकोनातून नक्कीच लाभदायक आहे की एक आमदार जर काम करत असेल तर दुसऱ्याने सुरुवात केली, तिसऱ्याने सुरुवात केली, चार नेत्याने जर सुरुवात केली तर हा शहराचा विकास आणि कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. काल परवा एका कार्यक्रमात असाच उल्लेख झाला की आपण नाशिकला जरी राहायला गेलो तरी नाशिकवाल्याला असं वाटत नाही की मी धुळ्यात राहायला आहो. आमदार साहेब, या गोष्टीचं खंत एवढ्यासाठी आहे की धुळे शहरात शिक्षण झालेल्या मुलाला नोकरीचा कुठलाही मार्ग या शहरात उपलब्ध आहे. तुम्ही लक्ष घातलं MIDCसाठी. जोपर्यंत रोजगार या तरुणाला मिळत नाही तोपर्यंत शहराचा पुढचा जो विकासाचा मुद्दा आहे तो संपणार नाही. नाही तर हे धुळे शहर ज्येष्ठ नागरिकांचं माहेरघर झाल्याशिवाय राहणार नाही. बरोबर. आज जर जैन कॉलनीसारख्या प्रगत कॉलनीत जरी गेलं तर दिवसभरात एकही घर तुम्हाला उघडं सापडणार नाही, कारण त्या घरात फक्त म्हातारा आणि म्हातारी हे दोनच लोक आहेत. मुलं मुली सगळे एक तर लग्न होऊन मुली चालल्या गेल्या तर मुलं नोकरीच्या निमित्तानं बाहेर गेले. ही बकाल अवस्था धुळे शहराचा जर सर्वांगीण विकास झाला नाही तर ही बकाल अवस्था पूर्ण शहराची होऊ शकते आणि हे ज्येष्ठांचं माहेरघर होऊ शकतं. याची जाणीव जरी सत्तेवर असणाऱ्या आणि सत्तेवर नसणाऱ्या सर्व लोकांनी घेतली तर हा धुळे शहराचा कायापालट होऊ शकतो. आपण आमच्या कॉलनीत आमच्या छोट्याशा विनंतीला मान देऊन कुठल्याही प्रकारचा पाठपुरावा न करता जी विकास योजना राबवली त्याबद्दल कॉलनीवासियांच्यातर्फे आपलं त्रिवार मी अभिनंदन करतो. 16 येथे शास्त्रीनगर ह्या दुर्लक्षित भागात आम्ही एका रस्त्याचा काँक्रिटीकरणाचा शुभारंभ आम्ही केलेला आहे. आणि ह्या कामासाठी आमचे जे राजेंद्र भाऊ चितोडकर तसेच दैनिक मर्डरचे संपादक आमचे राजेंद्र भैया गर्दे आणि इथले रहिवाशांनी माझ्याकडे या कामासाठी मागणी केलेली होती आणि त्यानिमित्ताने मी नगरोत्थान ह्या योजनेतून 25 लाख रुपये ह्या कामासाठी मंजूर करून दिलेले होते आणि त्या कामाचा शुभारंभ आज माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे. आणि या प्रसंगी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम, आसिफ भाई शाह आणि अनेक मान्यवर आज ह्या माझ्यासोबत उपस्थित आहेत. मी पुढच्या आठवड्यात एक पत्रकार परिषद घेऊन आणि आपला शहरवासियांना सर्व दाखवणार आहे. कारण की अशा अनेक उदाहरणे आहे की ज्या लोकांना पहिले 500 रुपये घरपट्टी येत होती आणि आता डायरेक्ट 500हून 6,000 रुपये एवढी जास्त घरपट्टी त्यांनी आकारलेली होती. आणि त्याला आम्ही कमी करून मुख्यमंत्री महोदयांना आम्ही समजावून सांगितलं आणि मुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना आदेश दिला की ह्या लोकांनी जे 6 पटीने किंवा 10 पटीने किंवा 4 पटीने 5 पटीने जे वाढ केलेली आहे ती वाढ जास्तीत जास्त दुप्पट व्हावी आणि त्यापेक्षा जास्त नको असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री महोदयांनी प्रधान सचिवांना दिले होते. आणि त्याच धर्तीवर आमची एक बैठक झाली होती आणि त्या बैठकीत प्रधान सचिवांनी धुळे महानगरपालिकेच्या आयुक्तांना लेखी आदेश केला आहे की जी करवाढ तुम्ही केलेली आहे ती करवाढ दुप्पटीपेक्षा जास्त नको
असे आदेश त्यांनी दिलेले आहे. आणि मला वाटतं आहे की जे जुने मालमत्ता धारक आहे त्यांना याचा खूप मोठ्या प्रमाणावर लाभ झालेला आहे. आणि त्याचा आम्ही पुढच्या एक 8 दिवसात पत्रकार परिषद घेऊन आणि आम्ही आपला स्पष्टीकरण सगळ्यांसमोर मांडणार आहोत. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना धुळेतर्फे निवृत्त कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटना धुळेतर्फे विविध मागण्यांसाठी एसटी महामंडळाच्या विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. एसटीतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्यांच्या प्रमुख मागण्या: एसटी महामंडळाने पेन्शन खात्याकडे, भविष्य निर्वाह निधीकडे पेन्शन प्रशासकीय शुल्क भरले नसल्याने कर्मचाऱ्यांचे पेन्शन सुरू झालेले नाही, ते सुरू करावे. सन 1996 ते 2000 या कामगार करारावर वैद्यकीय बिलाबाबत मान्य करूनही कर्मचाऱ्यांना त्याचा लाभ मिळाला नाही, तो लाभ मिळावा. एसटी महामंडळाकडे सन 2014 साली करार झाला. त्या करारात एसटी जेव्हा नोकर भरती करेल तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी 5% प्राधान्य देण्यात येईल असे मान्य करून देखील त्याची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. भारतामध्ये सर्व राज्यात राज्य परिवहन मंडळातून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या पत्नीसोबत वर्षभर मोफत प्रवासासाठी पास देण्यात येतो. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील निवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना वर्षभर सर्व गाड्यांमध्ये मोफत प्रवास करण्यासाठी पास मिळावा. मोफत पास डिजिटल स्वरूपात मिळावा. निवृत्त कर्मचाऱ्यांना त्यांच्या रजेची रक्कम मिळालेली नाही ती मिळावी. निवृत्त कर्मचाऱ्यांना निवृत्तीची वेळी त्यांना प्रॉव्हिडंट फंड व उपदानाची रक्कम देतेवेळी हिशोब देण्यात यावा. निवृत्त कर्मचाऱ्यांना वाढीव महागाई भत्त्याची फरकाची रक्कम देण्यात येत नाही ती मिळावी. निवृत्त कर्मचाऱ्यांना BPDZ ची रक्कम मिळावी आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांसाठी विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्रीय उपाध्यक्ष NV रवंदळे, धुळे विभाग अध्यक्ष CD ठाकरे, सुभाष जाधव, ST पाटील, TG जयस्वाल, किसनराव माळी, अनिल वळवी, ED नाईक, पोपट चौधरी, RV बडगुजर, GS पाटील, संजय डगे, MM भामरे, RB पाटील, MK भामरे, SR शेख, अकिलुद्दीन खतीब, RB खैरनार, लक्ष्मण जाधव, BL सोनोने, ZS राजपूत, MS बधाने आदी उपस्थित होते. दिला जातो आणि कर्मचाऱ्यांना इतरांना 6 महिने दिला जातो. तर तो सारखा पास मिळावा सगळ्या विधवा महिलांना सुद्धा. तसेच ज्यांनी राजीनामा दिला आहे, ज्यांनी 20 वर्ष सर्व्हिस केली आहे, ते सेवानिवृत्तीतून बडतर्फ झाले, अशांना सुद्धा एसटी फ्री पास देत नाही. तर अशा सर्व कर्मचाऱ्यांना एसटीचा फ्री पास मिळावा या संदर्भात सुद्धा याचाच मुद्दा आहे. आमचे सर्व कर्मचाऱ्यांचे 5% रक्कम ही कापली गेली. ती कापलेली रक्कम कोर्टाकडनं निकाल लागल्यानंतर पुन्हा संघटनेने दुसऱ्या कोर्टात टाकल्यानंतर ती संघटनेने माघार अद्यापर्यंत न घेतल्यामुळे जी 5% रक्कम आहे ती सुद्धा आम्हाला ताबडतोब परत मिळावी या मागणीसाठी सुद्धा आमचं या आजचं धरणे आंदोलन ही यशस्वी आहे. आमचे विभागीय सेंट्रल कार्यकारिणीचे आमचे श्री सदानंद विचारे साहेब आमचे सचिव आहेत, वायफळकर साहेब हे आमचे कोषाध्यक्ष आहेत. त्यांच्या माध्यमातून आम्हाला ज्या सूचना आल्या त्या सूचनाच्या याच्यानुसार आज महाराष्ट्रभर प्रत्येक विभागीय एसटी कार्यालयाच्या समोर धरणे आंदोलन निवृत्त संघटनेने केलेले आहे. या ठिकाणी सुद्धा नंदुरबार आणि धुळे जिल्हा मिळून, कारण नंदुरबारला विभागीय कार्यालय नसल्यामुळे, धुळे विभागाच्या अखत्यारीत असल्यामुळे या ठिकाणी सगळे कामगार या ठिकाणी हजर झालेले. आम्ही त्यांचेही मनापासून स्वागत करतो. आपण सगळेजण या ठिकाणी आलात, आपलेही सगळ्यांचा आभार, धन्यवाद. धुळा विभाग एसटी कर्मचारी संघटनेचे मी अध्यक्ष आहे आणि गेल्या अनेक वर्षापासून आम्ही या मागण्यासाठी जो तुमच्याकडे सुद्धा दिला आहे त्यासाठी लढत आहोत. आम्हाला 12 पास मिळायला पाहिजे, कारण इतर राज्यामध्ये सुद्धा निवृत्त कर्मचाऱ्याला पती आणि पत्नी यांना दोघांना 12 पास मिळतो. दुसरं असं की एसटी कर्मचाऱ्यांना, रिटायर कर्मचाऱ्यांना, मुलांना नोकरी 5% आरक्षण मिळावं असा करार झाला आहे, तरी त्याचे अवलंबन होत नाही. मेडिकल भत्ता मिळत नाही. आमच्या पगारातून सक्तीने 5% रक्कम कापून घेतली 1996च्या करारात, ती परत मिळत नाही. या गोष्टी कोर्टात असून आमची जी रक्कम हेल्डअप झाली आहे ती आम्हाला परत मिळवण्यासाठी आंदोलन आहे. आणि मेडिकल जे आहे की कबूल केलं करारामध्ये 2014 याच्यात की मेडिकल तुम्हाला सवलत देऊ, तशी ट्रीटमेंट मिळेल तुम्हाला, पण ती काय देत नाही. त्यासाठी आमचं हे आंदोलन आहे. आणि रिटायर झाले कर्मचाऱ्यांची काही अनपेड रक्कम पडून राहते, ती त्यांना कळवत नाही. ती त्यांना कळवायला पाहिजे, आणि ती रक्कम पडून ती काही परत मिळत नाही, ती खात्याला काही फायदा होत नाही. ती कर्मचाऱ्यांना मिळायला पाहिजे असा आमच्यासाठी तो लढा आहे.
आणि 5 जी आहे ती सगळ्या गाड्यांमध्ये चालली पाहिजे आणि कर्मचारी जे रिटायर झाले आणि रिटायर नंतर ते मेले त्यांच्या विद्वानांना फक्त 1 महिना पास मिळतो, त्यांनाही 12 पास मिळाला पाहिजे आणि त्यांनाही वयाची 8 लोक पाहिजे अशी आमची मागणी आहे. राहुरी येथील वकील दाम्पत्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ शिंदखेडा वकील संघातर्फे शहरातून निषेध मोर्चा काढून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. राहुरी येथील वकील दाम्पत्याची हत्या केल्याच्या निषेधार्थ शिंदखेडा वकील संघातर्फे शहरातून निषेध मोर्चा काढून तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे यांना निवेदन देण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी न्यायालयात वकिली करणारे ॲडव्होकेट राजाराम आढाव व त्यांची पत्नी सौ मनीषा आढाव यांची 25/1/2024 रोजी त्यांच्या पक्षकाराकडून निर्घुण हत्या करण्यात आली. या घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी वकील संघ शिंदखेडातर्फे सर्व वकील सदस्यांनी दिवाणी न्यायालय शिंदखेडा येथून निषेध मोर्चा काढून तहसीलदार शिंदखेडा यांना सदर घटनेतील दोषींवर कडक शासन व्हावे, तसेच सदरचा खटला अतिजलद कोर्टात चालवून दोषींना दंडित करण्यात यावे, तसेच वकिली करणाऱ्या वकील बांधवांवर होणारे अशा प्रकारचे हल्ले यांच्यापासून वकिलांचे संरक्षण व्हावे म्हणून लवकरात लवकर ॲडव्होकेट प्रोटेक्शन ऍक्ट मंजूर करण्यात यावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. याबाबत पोलीस निरीक्षक शिंदखेडा यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी वकील संघाचे अध्यक्ष व्ही पवार, उपाध्यक्ष BZ मराठे, वसंत पाटील, NV मराठे, VP मराठे, VV सोनवणे, NN जाधव, KV बांबरे, AN शेख, AC मांगासे, JD बोरसे, हर्षल आईराव, PS परदेशी, MD सोनवणे, SP मराठे, निलेश पवार, CM कोळपकर, RD मैरे, भूषण मराठे, विशाल मराठे, YR परमार, PC जाधव, बापू आकाडे, पूजा कासार, शारदा मराठे, अनिता पाटील, शिरीष कुमार सोनवणे, शहबाज शेख यांच्यासह वकील संघाचे पदाधिकारी व वकील उपस्थित होते. ॲडव्होकेट राजाराम आढाव आणि त्यांच्या पत्नी सौ ॲडव्होकेट मनीषा आढाव यांचा दिनांक 25/1/2024 रोजी निर्गुण असा खून करण्यात आलेला आहे आणि त्या हत्येच्या निषेधार्थ दोषींवर कडक शासन व्हावं, सदरचा खटला हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून त्यांना तात्काळ शिक्षा करण्यात यावी, तसेच वारंवार वकील वर्गावर होणारे हल्ले आणि होणारा वाद यासाठी वकिलांचं संरक्षण होणं आवश्यक आहे की जो घटक या लोकशाहीमध्ये सामान्य माणसांना न्याय मिळवून देतो, सामान्य माणसांचं रक्षण करतो आणि तोच घटक जर आज बेसहारा असेल, त्याच्यावर हल्ले होत असतील तर या घटनेचा आमचा शिंदखेडा वकील संघ तसेच बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आम्ही सर्व एकजुटीने या गोष्टीचा निषेध व्यक्त करतो आणि भविष्यात अशा प्रकारचे हल्ले किंवा अशा प्रकारच्या काही कृती होऊ नये म्हणून ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट हा अंमलात आणावा आणि वकिलांना सुरक्षित करावं, त्याबाबतच्या आमच्या भावना आम्ही तहसीलदार सो शिंदखेडा तसेच PI साहेब शिंदखेडा यांना निवेदनाद्वारे कळवल्या आहेत आणि या सदर बाबीची दखल शासनाने त्वरित घ्यावी आणि आमच्या मागण्या मान्य कराव्या असे मी शासनाला या निवेदन देतो. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. मळसर कॅम्प सुलवाडे येथील शासकीय प्राथमिक आश्रमशाळेचा मुख्याध्यापक व अधीक्षक 12,000ची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात. दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीला 10 दुचाकींसह करण्यात आले जेरबंद. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळील विनोद वाईन शॉप स्थलांतरित करण्याची मागणी. शास्त्री नगरात रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामाचा आमदारांच्या हस्ते शुभारंभ. एसटी महामंडळातील निवृत्त कर्मचाऱ्यांतर्फे विविध मागण्यांसाठी करण्यात आले धरणे आंदोलन. आणि वकील दाम्पत्यांच्या हत्येच्या निषेधार्थ काढण्यात आला निषेध मोर्चा. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.